किती आतमध्ये बघा, विरोधक हे लोक बोंबाबोंब करतात, विरोधक संपले संपले असतील. अरे पण तुम्हीच एकमेकाचे विरोधक आहात ना. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किती स्कीम आणल्या, किती स्कीम बंद करून टाकल्या तुम्ही. अभिनंदन केलं त्या स्कीमचे. चांगल्या स्कीम आणल्या तुम्ही. रेकॉर्डवरती सांगतो आता कुठल्या स्कीम. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बंद झाली, चालू आहे, असेल तर सांगा. मुख्यमंत्री आनंदाचा शिरा गेला, इलेक्शन संपले, झाली, बंद आहे. माझी शाळा आनंदाची शाळा बंद. स्वच्छता मॉनिटर योजना बंद. योजना दूत बंद. एक राज्य एक गणवेश बंद. आपला दवाखाना चालू आहे. मी एवढीच देवाकडे प्रार्थना करतो की कधी तिकडे उपचारासाठी जाऊ नका. माझ्या घराच्या 4 बिल्डिंग सोडून ना आपला दवाखाना आहे. तिथे कोण बसतो माहिती आहे काय? बाबा हॉस्पिटल मध्ये जो स्ट्रेचर नेतो ना, तुम्हाला मी सांगतो ना, मी सभागृहात बोलतोय, मी तुम्हाला फोटो पाठवून देतो. नाही काय नाही, या कौतुक चाललंय. उपमुख्यमंत्र्यांचे सेकंड हँड आले, सेकंड हँड. ते ह्या सगळ्या अश्वभोजन थाळीचे पैसे तुमचे बंद केले. ठीक आहे, ती आमची योजना होती. आमच्यावरती काय राग काढायचा तो काढा, आमचं काहीच म्हणणं नाही. आमच्यावर काय राग काढायचा आहे, आमच्या योजना बंद करायच्या आहेत, आम्हाला कुठलं क्रेडिट मिळू नये म्हणून करायचं आहे. अरे पण तुम्ही सरकारमध्ये आहात ना, मुख्यमंत्री असताना केलं ते. तुम्ही मुख्यमंत्री असताना केलेल्या योजना बंद कशा होऊ शकतात? काय चाललंय? आणि तुमच्यापैकी कोण जाब विचारत नाही. कॉमन मॅन, सीएम मीन्स कॉमन मॅन, आणि कॉमन मॅनच्या सगळ्या योजना बंद. आणि कॉमन मॅनचे एवढे सगळे वाघ सगळे थंड बसलेत. काहीच बोलत नाही. ठीक आहे, आमच्यावरती टीका करता, आम्हाला काही घालून पडून बोलता, सगळं आम्ही ठीक आहे, आम्ही विरोधक आहोत. अरे पण तुम्ही, अरे गुलाबराव, मी बघितलेलं आहे गुलाबरावांना, मी गुलाबरावांबरोबर काम केलंय. असला झणझणीत माणूस. अरे कोणाची हिंमत होती, पुढे गाडी आणि मध्ये गडी. आयला गडी करून टाकलाय तुम्हाला. तो राजपिंड गडी होता, चला आता घरगडी केलाय की काय मला वाटायला लागलंय.